नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे सातत्याने भारतीय जनता पार्टीवर मतचोरीचा आरोप करत आहेत. अर्थात केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या संदर्भामध्ये राहुल गांधी हे मतचोरीचा आरोप करतात. कारण अनेक मतदारसंघामध्ये ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि अनेक मतदारसंघामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचे मतदार मुद्दाम काही ठिकाणी वाढवलेत आणि काही ठिकाणी अनेक मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावं गायब आहेत आणि अनेक मतदार ठिकाणी मतदार याद्यामध्ये अनेकांची नावं वाढलेली आहेत किंवा नावामध्ये तफावत आहे, वयांमध्ये तफावत आहे. अशा बराच जो प्रकार आहे ते भारतभर प्रात्यक्षिक दाखवून ते दाखवत आहेत की कशा पद्धतीने या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आणि खरं म्हणजे जे निवडणूक यंत्र आहे त्या निवडणूक यंत्रावरच त्यांनी आरोप ठेवलेले आहेत आणि यंत्र बंद करून कागदावरच मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी राहुल गांधी करत आहेत. आणि जो मतदार याद्यांचा असा घोळ आहे आणि जे मतचोरी झाली आहे असं जे राहुल गांधी म्हणतात तोच मुद्दा पकडून महाराष्ट्रामधील विरोधी पक्षाचे सर्व नेते एकत्रित येऊन त्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली. 2 दिवस मीटिंग झाल्या. पहिल्या दिवसाच्या मीटिंगमध्ये म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्याबरोबर झालेल्या मीटिंगमध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब हे देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील आणि अनेक विरोधी पक्षाचे नेते त्या पहिल्या मीटिंगला हजर होते. आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी देखील मीटिंग झाली. दुसऱ्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्याबरोबर दुसऱ्या दिवशी देखील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. परंतु या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये त्या शिष्टमंडळामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी हजर नव्हते. तर या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या ज्या मीटिंग झाल्या निवडणूक आयुक्तांच्या समोर त्यांच्याबरोबर होते मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे. अनेक जे शरदचंद्र पवार साहेब यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचे काही खासदार आहेत, त्यांचे काही आमदार आहेत, त्यांचे काही नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचे काही खासदार आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत. आणि दुसऱ्या वेगवेगळ्या पक्षांचे जे छोटे मोठे लोक आहेत त्यांचे काही आमदार आहेत, काही खासदार नाही परंतु नगरसेवक वगैरे आहेत. परंतु मनसे प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे जे प्रमुख आहेत राजसाहेब ठाकरे यांचा बाकी कुणी खासदार नाही, कुणी आमदार नाही, कुणी नगरसेवक नाही. परंतु या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये पहिल्यांदाच सामील झालेले राजसाहेब ठाकरे यांची चर्चा होत आहे हे बाकी विशेष आपल्याला जाणवते. कारण माननीय राजसाहेब ठाकरे हे सातत्याने अकेला चलो हीच त्यांची भूमिका असते आणि सर्व विरोधी पक्षांच्या बरोबर किंवा सर्व विरोधी पक्षांच्या कार्यक्रमामध्ये शक्यतो ते सामील होत नाहीत किंवा सर्व विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळात देखील ते कधी जात नाहीत. ते स्वतंत्र एकटेच भेटत असतात. परंतु या वेळेला बाकी विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर राजसाहेब हजर राहिले आणि राजसाहेबांचा या संदर्भामध्ये मोठा अभ्यास आहे. आणि त्यांनी त्यांच्या मनसैनिकांना आदेश दिला होता की आपल्या आपल्या भागातील ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांचा जो घोळ झालेला आहे त्याचा अभ्यास करून त्याचं
विश्लेषण माननीय राजसाहेबांना द्यावा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या याद्यांचा घोळ राजसाहेबांपर्यंत पोहोचवला असणार आणि म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी सदर झालेल्या मीटिंगमध्ये कशा पद्धतीचा मतदार यामध्ये घोळ आहे, म्हणजे वयांची तफावत, एकाच पत्त्यावर अनेकांचे पत्ते, अनेकांचे ॲड्रेस आणि म्हणजे असा जो प्रकार झालेला आहे निवडणुकी याद्यांमध्ये घोळ, तो राजसाहेबांनी तर्कप्रमाणे त्या ठिकाणी मांडला आणि चर्चा बाकी होत आहे फक्त राजसाहेब ठाकरे यांची. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये 2 नेते असे आहेत की जे त्यांचे कोणी आमदार नाहीत, खासदार नाहीत, नगरसेवक नाहीत, परंतु त्यांची चर्चा प्रामुख्याने होत असते. आणि या 2 नेत्यांना म्हणजे एक नेते आहेत माननीय प्रकाश आंबेडकर आणि दुसरे आहेत राजसाहेब ठाकरे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा कोणी आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाहीत. त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांचा कोणी आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाहीत, परंतु चर्चा सातत्याने होत असते प्रकाश आंबेडकर व राजसाहेब ठाकरे यांची. ह्या 2 नेत्यांना खरं म्हणजे प्रचंड वारसा आहे. प्रकाश आंबेडकरांचा प्रचंड वारसा आणि त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे यांना प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा. परंतु हा जरी वारसा जरी त्यांच्या पाठीमागे असला तरी प्रत्यक्षात हे 2 नेते अत्यंत अभ्यासू नेते म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहेत. माननीय प्रकाश आंबेडकर हे घटनातज्ञ आहेत. माननीय प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत, ॲडव्होकेट वकील आहेत आणि त्याचा प्रचंड अभ्यास आहे आणि प्रचंड अभ्यासातून आणि प्रचंड व्यासंगातून आणि त्यांच्या असणाऱ्या प्रदीर्घ राजकारणाच्या अनुभवातून त्यांची मतं ते ज्यावेळेला मांडतात त्यावेळेला त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळत असते. त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे देखील हे अत्यंत अभ्यासू व्यक्ती आणि एक चित्रकार आणि एक प्रचंड अभ्यास असणारा आणि सखोल वाचन असणारा आणि आपल्या मतावर ठाम आणि योग्य असे भूमिका मांडणारे राजसाहेब ठाकरे हे 2 नेते महाराष्ट्रामधील प्रकाश आंबेडकर साहेब आणि राजसाहेब ठाकरे हे 2 नेते यांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये पक्ष त्यांचा आहेच, परंतु पक्षापेक्षाही त्या दोघांना त्यांचं नाव मुळातच खूप मोठं आहे आणि त्यांच्या व्यासंगामुळे, त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना त्यांच्या पक्षाची काही फारशी आवश्यकता वाटत नाही. पक्ष वाढला नाही वाढला तरी या 2 नेत्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांचं नावच स्वतःचं खूप मोठं आहे त्यांच्या व्यासंगामुळे आणि त्यांच्या अभ्यासामुळे. आणि म्हणून सातत्याने चर्चा होत असते प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे यांची. पहा, या जो निवडणुकीचा घोळ आहे आणि ह्या निवडणुकीच्या घोळाच्या संदर्भामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात अगोदर आवाज उठवलेला होता. एवढंच नाही तर माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या मतदार यंत्रांच्या संदर्भामध्ये किंवा या निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत या याद्यांमध्ये असणाऱ्या घोळाच्या संदर्भामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाची लढाई देखील लढलेली आहे. तेव्हा परंतु या ठिकाणी असं जाणवतं की सर्व विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळामध्ये की ज्यांनी पहिल्यापासून या निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आणि मतदार यंत्राच्या संदर्भामध्ये आणि मतदार याद्यांच्या घोळाच्या संदर्भामध्ये ज्यांनी आवाज उठवला, जे न्यायालयामध्ये गेले, ते प्रकाश आंबेडकर बाकी या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये नव्हते. तर आणि प्रामुख्याने कधीही विरोधी पक्षांच्या कार्यक्रमाला हजर राहणारे राज ठाकरे हे बाकी या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर हजर होते. आणि म्हणून आता बाकी चर्चा आहे की राजसाहेब ठाकरे यांच्या संदर्भामध्ये. तेव्हा माननीय राजसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या समवेत आणि विशेष म्हणजे या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळामध्ये या ठाकरे जे 2 नेते आहेत त्यांचे चिरंजीव देखील त्या बैठकीला हजर होते. म्हणजे
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे देखील हजर होते। अर्थात आदित्य ठाकरे आमदार आहेत, निवडून आलेले आमदार आहेत, त्यांना तर हक्कच आहे त्या बैठकीमध्ये बसण्याचा, परंतु त्याचप्रमाणे राज ठाकरे यांचे चिरंजीव देखील त्या बैठकीला हजर होते, हे आपण छत्रपतीमध्ये पाहिलेले आहे। तेव्हा या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, या मतदार याद्यांच्या गोळाच्या संदर्भामध्ये जे 2 दिवस चर्चा झाली, तर त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे म्हणतात की या विरोधी पक्षांना येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका आणि येणाऱ्या जिल्हा परिषदाच्या निवडणुकामध्ये त्यांची हार दिसते आणि म्हणून अगोदरच काहीतरी वातावरण तयार करायचं म्हणून ही मंडळी अशा पद्धतीने भेटतात। अशा पद्धतीचं टीका एकनाथ शिंदे यांनी देखील केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी देखील अशाच प्रकारची टीका विरोधी पक्षांवर केलेली आहे की यांची हार दिसते आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका हे आम्हीच जिंकू, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीच आघाडी जिंकणार आणि विरोधी पक्षांना फारसं मतदान होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस मांडतात। तेव्हा यापुढील काळात बाकी एकच नाव चर्चेत राहील सातत्याने, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचे, कारण आता राजसाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या वारंवार भेटी होत आहेत, परंतु राजकीय युतीची घोषणा त्यांनी बाकी अद्याप केली नाही, परंतु शक्यता आहे की त्या 2 पक्षांची, त्या 2 भावांची राजकीय युती देखील होईल आणि त्याचबरोबर ज्या अर्थी बाळासाहेब थोरातांच्या शेजारी बसून राजसाहेब त्या मिटिंगला हजर होते, तर काँग्रेससहित विरोधी पक्ष आणि मनसे एकत्रित जर आघाडी झाली तर बाकी भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने ते टक्कर देऊ शकतील, असं एक वातावरण होण्याची शक्यता आहे। परंतु ही सर्व जरतरची बाब आहे। प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपापल्या व्यूहरचना ठरत असतो, तेव्हा पुढील काळामध्ये कशा पद्धतीने विरोधी पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार की स्वतंत्र लढणार आणि या सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीमध्ये प्रकाश आंबेडकर असणार की नाही, आणि जर प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक या सर्व विरोधी पक्षांनी सामावून घेतले व त्यांना त्यांचा मान देऊन आणि त्यांच्या पक्षाला थोडीशी किंमत देऊन त्यांना जर जागा वाटपामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना वाटा दिला आणि प्रकाश आंबेडकर, राजसाहेब ठाकरे, काँग्रेस आणि या सर्व विरोधी पक्ष जर एकत्रित लढले तर बऱ्यापैकी महानगरपालिका निवडणुका या त्यांच्याकडे येऊ शकतात। आणि जर हे सगळे विरोधी पक्ष एक अलग अलग लढले, माननीय प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढले, राजसाहेब हे स्वतंत्र लढले, तर त्याचाच फायदा भारतीय जनता पार्टीला व त्यांच्या मित्र पक्षांना होईल, हे सत्य आहे, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही। तेव्हा पाहूया पुढील काळामध्ये या मतदार याद्यांचा जो घोळ झाला आहे, तर या मतदार याद्यांच्या घोळाच्या संदर्भामध्ये निवडणूक अधिकारी कशा पद्धतीने सुधारणा करतात व विरोधी पक्ष कशा पद्धतीने येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जातात। तर बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो, तरी कृपया या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती। धन्यवाद।